12 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, खासदार, ज्येष्ठ नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिल्ली येथे एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय ए. के. गोपालन भवन येथे त्यांच्या पार्थिव दर्शनासाठी देश-विदेशातून अनेक राजकीय पक्षाचे नेते व विविध क्षेत्रातील मान्यवर आले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. यावेळी राष्ट्रीय नेते सोनिया गांधी, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, अजय माकन, जयराम गणेश, चंद्रबाबू नायडू, पिनराई विजयन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार आदींसह अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले होते. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, माजी राज्य सचिव तथा केंद्रीय समिती सदस्य माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम मास्तर, डहाणूचे विद्यमान आमदार कॉम्रेड विनोद निकोले, राज्य सचिव सदस्य युसुफ शेख मेजर आदींच्या शिष्टमंडळासोबत नामदार शरद पवार यांची औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली असणारे ठाणे जिल्ह्यातील डहाणू, नाशिकच्या कळवण, नाशिक पश्चिम आणि सोलापूर शहरमध्ये हे मतदारसंघ महाविकास आघाडीतून सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असे ठोस अभिवचन दिले. यावेळी आडम मास्तर म्हणाले की साहेब, आमचा आधारवड हरपला, आता तुम्हीच माझा आधार असे म्हणत भावनाविवश झाले. यावेळी शरद पवार यांनी त्यांचे सांत्वन करताना म्हणाले की काळजी करू नका मास्तर, मी आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केले.